सध्या आपण आहोत मजरेवाडी भागातील एका राशन दुकानाच्या बाहेर। या एरियातील गरीब होतकरू गरजू कामगार महिला ह्या राशन दुकानात आपलं महिन्याचं राशन तसेच दिवाळीच्या मुहूर्तावर आनंदाचा शिधा मिळतो का ह्या कामासाठी पाहण्यासाठी इथं आलेले असताना यावर्षी आनंदाचा शिधा मिळणार नाही असे राज्य सरकारकडून सांगितले गेल्यामुळे इथला राशन दुकानदार तसे सांगून दुकान बंद करून गेलेले आहेत। अनेक महिला या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकताय लाडक्या बहिणीला पैसे देण्याच्या पूर्तते करताना मात्र आनंदाचा शिधा दिवाळीच्या तोंडावरती महिलांना नाकारला जात आहे। नुकताच झालेला पाऊस आणि त्या पावसानं शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय तिथं एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सगळे इथं महाराष्ट्र सरकार फाटून बसलेले आहेत। शेतकरी इथं धाय मोकलून रडतायत। पूरग्रस्तामुळे तर सोलापूर आणि मराठवाड्यातली अनेक गावं पूरग्रस्तामुळे रस्त्यावरती आलेले आहेत। पूर्ण संसार वाहून गेलेला आहे। लाडक्या बहिणीला निधी मिळत नाहीये। परत विधवा आणि परित्यक्त्या परत निराधार ज्या महिला आहेत त्यांना तर वर्षभर पैसे आलेले नाही आहेत अकाउंटला। आणि आता भुजबळ साहेबांनी डिक्लेअर केले की आनंदाचा शिधा पण मिळणार नाहीये। म्हणजे महिला आता रोज रेशन दुकानापुढे बघा, रेशन दुकानापुढे रोज येतात, बसतात दुकान उघडस्तावर वाट बघत की बाबा आम्हाला कधी आनंदाचा शिधा मिळेल, आम्ही कधी आपल्या नातवंडांना नवऱ्याला काही थोडंफार गोडधोड करून खाऊ घालू आणि दिवाळी साजरी करू म्हणून। मग आता आम्हाला तुम्ही विचारू नका, त्यांना विचारा सरकारला की दिवाळी साजरी करायची का शिमगा करायचा आहे नक्की, त्याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यावे, मग त्याप्रमाणे आम्ही कृती करू। गेल्या वर्षी जे आहे ना आनंदाचा शिधा मिळाला होता अनेक नागरिकांना, तर यावेळी जे आहे अजून कोणाला आलं नाही। त्या आनंदाच्या शिध्यावर दिवंगत नेते जे आहे शिवसेनेचे आनंदराव दिघे यांचं देखील बॅनर होता, फोटो होता, तर ते फक्त मार्केटिंग करता होतं। आनंदराव दिघे हे धर्मवीर आहेत आणि त्यांनी उलट हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती पालन करायला, तिला जोपासना करायला त्यांनी खूप मोठं महत्त्वाचं कार्य आहे आणि सगळेजण आम्ही त्यांना मानतो। आणि त्यांच्या नावाने मार्केटिंग करून सत्ता आणण्यासाठी, दिघे साहेबांच्या नावाचा वापर करण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी त्यांनी आनंदाचा शिधा चालू केला। ठीक आहे, चालू केला, एक मागच्या दिवाळीपर्यंत त्यांनी दिला, आता मुख्यमंत्री बदलले, आता आनंदाचा शिधा बंद केलाय। आता आम्हाला तेच वाईट वाटतंय की आनंद दिघे ज्यांच्या नावाचा तुम्ही वापर केला त्यांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल की आपला वापर करून गोरगरिबांची फसवणूक करत आहात म्हणून। आता परवाच जे आहे ना सोलापूरच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या ज्या आहे ज्योती वाघमारे सोलापुरात जे आहे ना पूरग्रस्तांसाठी किट वाटप केलं होते। एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। परंतु आनंदाचा शिधा वाटप करताना एकनाथ शिंदे गटाच्या कोणताही नेता किंवा कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी दिसत नाही, फक्त पूरग्रस्त। आनंदाचा शिधा कुठे आहे? आनंदाच्या शिध्यासाठी आता भरपूर सगळे ट्रक लाईनमध्ये लागलेले आहेत त्यांचे, आणि ज्योतिताई वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक झोपडपट्टीत, प्रत्येक घरोघरी आनंदाचा शिधा ते प्रत्येक रेशन दुकानावरती जाऊन वाटणार आहेत। म्हणजे असं चित्र भविष्य काळात महाराष्ट्राला दिसावं अशी आम्ही अपेक्षा करतो या निमित्ताने।